झालाय कसं बघताय? या विक्रमी मतांच्याकडे आम्ही या दृष्टिकोनातून बघतो की ही परत आमची धस साहेबाची, कराड साहेबाची, महायुतीतल्या सगळ्या घटकांची जबाबदारी अधिक वाढली आणि म्हणून ह्या विक्रमी मतामुळं आमच्यावरती एक फार मोठा बोजा मतदारांनी आमच्यावरती धरलेला आहे आणि आम्ही कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून आम्ही आणि आमचे सर्व सहकारी प्रयत्न करून हे त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्ही पात्र राहू. मतदारसंघासाठी तुमचं पहिलं काम कोणतं असणार आहे? विजन काय असणार? आत्ताच मी सांगितलं की आमचं विजन जे आमच्या मुख्यमंत्र्यांनी जे सातत्यानं मराठवाड्याबद्दल जे बोलतायत, सांगतायत, त्यांचा जो विजन आहे, त्यांचा जो दृष्टिकोन आहे, तोच आमचा दृष्टिकोन आहे. खरं तर जिल्हाध्यक्षांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आमचा उमेदवार हा विक्रमी मतांनी निवडून येईल. विक्रमी मतांनी तुम्ही निवडून आला. आम्हा सगळ्यांना हा विश्वास होता. ज्या वेळेला आम्ही बीडमध्ये प्रचाराला गेलो त्यावेळेला आमचे दस साहेब सांगत होते की इथले सगळे 100% मते आम्हाला आहेत. आम्ही लातूरमध्ये आलो, आमचे सगळे कराड साहेब, अभिमन्यू पवार साहेब सांगत होते की हे आमच्या पाठीमागे 100% लोक आहेत. धाराशिवला ज्या वेळेला आलो त्यावेळेला आमचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ, राणा पाटील, आमची ही सगळी मंडळी सांगत होते की आम्ही 100% आपल्या पाठीमागे आहोत. आणि म्हणून मी उमेदवारा नात्यानं मी एवढंच सांगू इच्छितो की हा आमच्यावरती दाखवलेला मोठा विश्वास आहे आणि आम्ही ही सेवा कायम अगदी विश्वासानं करत राहू. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडे 270 जवळपास मतं होती, त्यातली 146 मतं फुटलेत. नेमके मतदारांना कुठलाही कार्यक्रम निवडणुकीमध्ये जो आपण नेहमीच ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला एक चांगला विचार, चांगला कार्यक्रम आपण नेहमी घेऊन जातो आणि म्हणून कधी कधी मतदारांनी पक्ष वगैरे हे न बघता नेतृत्वाकडे बघतात. आज राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काम आहे त्या कामाकडे बघून या लोकांनी मतदान केलेलं आहे. नक्कीच आपल्या सोबत होते भाजपचे विजयी उमेदवार बसवराज पाटील. नेतृत्वाकडे बघून आणि विकासाकडे बघून लोकांनी मतदान केल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव.